तर आताची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। पुण्यातील 40 एकराच्या जागेवर नवा वाद झालेला आहे। जमिनीचे मूळ मालक जागेवर पोहोचले, मात्र पोलिसांनी त्यांना अडवल्यानं पोलीस आणि मूळ मालकांमध्ये बाचाबाची झालेली आहे। या जागेतील 2 एकर जागेमध्ये प्रायोगिक वनस्पती उद्यान आहे आणि या उद्यानातील कर्मचाऱ्यांनी आज जाण्यासाठी दरवाजा उघडायला लावला, मात्र त्यावेळी गेटवर उपस्थित असलेल्या जागेच्या मूळ मालकांनी आत जाण्याचा प्रयत्न केला। या जागेच्या मूळ मालकांना आणि वतनदारांना पोलिसांनी अडवल्याचं कळतंय, त्यामुळे पोलीस आणि या वतनदारांमध्ये बाचाबाची झालेली आहे। तर पुण्यातील याच 40 एकर जमिनीवरून वाद झालेला होता आणि या जमिनीचे मूळ मालक या ठिकाणी आले, मात्र या मूळ मालकांना त्या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे। त्यामुळे मूळ मालकांचा आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, या ठिकाणी ज्या जमिनीचे मूळ मालक आलेले होते, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे, काय सध्या घडतंय तिथे? खरं तो जो 40 एकराचा जो प्लॉट आहे कोरेगाव पार्क परिसरातला, त्याच ठिकाणी मी आहे। या गेटवर आता या ठिकाणी वनस्पती उद्यानातले जे काही कामगार होते ते या ठिकाणी आतमध्ये जात होते। त्या दरम्यान या ठिकाणी जे मूळ मालक आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत। त्यांना आतमध्ये काय चाललंय हे पाहण्याची इच्छा होती, मात्र या ठिकाणी त्यांना अडवण्यात आलं। पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाऊन दिलं नाही। त्या दरम्यान बाचाबाची झाली। पोलीस आणि इथले जे मूळ मालक आहेत त्यांच्यात वाद झालेला आपल्याला काहीसा पाहायला मिळाला। एवढंच नाही तर या ठिकाणी काही प्रसारमाध्यमाची लोक आली होती, त्यांना सुद्धा या ठिकाणी अडवण्यात आलं होतं। आता काय झालं नेमकं? आता थांबवलं आम्ही या ठिकाणी आता आपले मीडियावाले आतमध्ये जात होते जागा बघण्यासाठी, परंतु काही पोलीस 1-2 पोलीस आहेत त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला बाहेर काढलं व मीडियावाल्यांना देखील त्यांनी त्या ठिकाणून बाहेर काढण्यात आलेले आहे। ही जागा जर आमच्या मूळ मालकाच्या असताना जर आम्हाला आतमध्ये जाण्याचे अधिकार नाही आहे आणि इतर लोक त्या ठिकाणी जाऊन दारू पितात, पार्ट्या करतात, दुपारचे त्या ठिकाणी बसतात, ते ह्यांना लोकांना चालतं आणि आम्ही मालक असताना आम्हाला त्या ठिकाणी अधिकार का जाण्याचा नाही आहे? आत्ता आमचे 1-2 पोलीस होते त्या ठिकाणी मीडियावाले आतमध्ये गेले होते, त्या मीडियावाल्यांना त्यांनी ढकलून बाहेर काढलं। तर आम्ही त्या पोलिसांना विनंती केली की साहेब तुम्ही या मीडियावाल्यांना ढकलू नका, आम्ही शेतकरी, आम्हाला बाहेर काढा, आमचा त्या ठिकाणी जाण्याचा आत्ता ठीक अधिकार नाही आहे, पण मूळ मालक म्हणून तर आम्ही जाऊ शकतो आतमध्ये। बाकीचं पण इतके वर्ष तुम्ही या ठिकाणी लढाई जाताय, असंच दबाव टाकला जातोय का काय? हो, प्रत्येक वेळी असंच झालेलं आहे। ही जागा मागासवर्गीयांची असल्यामुळं आम्हाला कुणीही न्याय देऊ शकलं नाही आजपर्यंत आणि आज खऱ्या अर्थाने त्याला वाचा फुटली की जेणेकरून एकाची सही नसताना यांनी एवढा मोठं गोंधळ घातलेला आहे आणि सगळीची सगळी जागा बळकावण्याचा प्रयत्न हा। आता पण तुम्हाला आतमध्ये जाऊन देत नव्हते? नाही, आता पण जाऊन नाही दिलं। पोलिसांनी पण आम्हाला अडवलं, आतमधल्या माणसांनी अडवलं, बाकीचे लोक आतमध्ये गेले। आम्ही कामगार मात्र आतमध्ये सोडले, जे कामगार होते ते आम्ही त्यांना विरोध केला नाही। आम्हाला काय कुणाला विरोध करायचा नाही, आम्ही कायद्याने लढतो कारण आम्ही मालक आहोत। बरोबर। या ठिकाणी आपण पाहतो की आता पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलीस दलाचं विशेष पथक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहेत। महिला पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत, तर वरिष्ठ पोलीस अधिकारी पण या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कारण ज्या पद्धतीने जी 24 तासनी ही बातमी दाखवली, त्यानंतर हे जे मूळ मालक जे आहेत वतनदार ते या ठिकाणी आता मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत आणि आता त्यांची एकच मागणी आहे की आता ही जी जमीन आहे ती आम्हाला पुन्हा एकदा मिळावी, यासाठी आता त्यांनी लढा जो आहे तो सुरू केलेला आहे। मात्र या दरम्यान जर बघितलं तर जी 24 तासनी त्यांनी या ठिकाणी आभार मानलेला आहे, कारण मोठ्या धाडसाने जी 24 तासनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि आता जे मूळ मालकदार आहेत, मूळ वतनदार आहेत, त्यांच्या न्यायासाठी या ठिकाणी आता जी 24 तास लढा देताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून मूळ मालकांचा आवाज जो आहे तो दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याचं उदाहरण सुद्धा या ठिकाणी आता आपण प्रत्यक्षात पाहिलं आहे, कारण त्यांना आतमध्ये सुद्धा जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आता हे जे मूळ मालक आहेत त्यांच्यात आता एक तीव्र भावना ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। असंच दबाव तुमच्यात आतापर्यंत टाकण्यात आलाय? हो, आजपर्यंत आमच्यावर असाच दबाव टाकण्यात आलेला आहे। राजकीय हस्तक्षेपामुळे हे सगळं प्रकरण झालेलं आहे। आजपर्यंत आम्हाला पूर्णपणे अन्याय झालेला आहे आमच्यावर, तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची सर्वात मोठी भूमिका आहे। आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत। उपोषण देखील करण्याची आमची तयारी, आत्मदहन देखील करण्याची आमची तयारी आहे। बरोबर। या ठिकाणी काही वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा आहेत। सर, या ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, नेमकं कशासाठी वाढवण्यात काय सांगता येईल? मी माहिती देऊ शकत नाही। मग या ठिकाणी आता विशेष पथक सुद्धा दाखल झालेलं आहे, म्हणजे कायदा सुव्यवस्था बिघडू नये या अनुषंगाने इथं तुम्ही आलाय का? पथक वगैरे नाही आहे, स्थानिक पोलीस स्टेशनचाच बंदोबस्त आहे। हे लोक त्यांच्या मागण्यांसाठी इथं आलेले आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांचं निवेदन आपण स्वीकारून
त्याप्रमाणे पुढील कारवाई करू. तर या ठिकाणी आता तुमच्याच कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवल्याचं समजतंय. नेमकं काय वाद झालं होतं? अडवण्याचं हां, म्हणजे इथं जे मूळ मालक होते त्यांना आतमध्ये जाऊन दिलं नाही. या ठिकाणी काही प्रसारमाध्यमसुद्धा आले होते, तर त्यांना पोलिसांनी थांबवलं. मूळ मालक आता ते जागा आहे ती बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाची आहे, त्यांच्या ताब्यामध्ये आहे. त्यांचे लोक त्या ठिकाणी जॉबला आहेत, ते काम करत आहेत. त्यांचं त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यात ती जागा आहे. आता त्यांच्या मालकी हक्कासंदर्भात काय वाद असेल तर त्यांनी तो संबंधित ठिकाणी जाऊन त्यांनी दाद मागावी. अच्छा, मूळ मालकांचं असं म्हणणं होतं की त्यांना फक्त आतमध्ये काय चाललंय ते बघायचं होतं, पण प्रशासन किंवा पोलिसांकडून त्यांना इथं थांबवण्यात आलं. त्यांच्या मागण्या काय त्या आम्ही बघून घेतो, त्याप्रमाणे पुढे जाता येईल. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की आता पोलीससुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जे मूळ मालक आणि वतनदार जे आहेत ते पण या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत. खरं तर ही एक भावना आहे, कारण अनेक वर्षांचा जो लढा आहे तो आता जिंकण्यासाठी कुठंतरी आशेचा किरण जी24 तासच्या माध्यमातून यांना पाहायला मिळतोय. त्यामुळे त्यांनी आता या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन आपली भावना जी आहेत ते व्यक्त केल्या. एवढंच नाही तर काही महिलासुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत की त्यांची पण मागणी जी आहे की या ठिकाणी आमची जी जागा आहे ती पुन्हा एकदा मिळावी अशी या ठिकाणी मागणी आहे. लढा हा कायम असं सुरू ठेवणार आहे. या ठिकाणी तुम्ही म्हणला की काही स्थानिक गुंडसुद्धा येऊन दादागिरी करतात की जमीन तुम्हाला मिळू नये म्हणून. ओके, पाठीमागच्या वेळेस आले होते. आम्ही आतमध्ये जायला, आमची जमीन असून आम्ही आतमध्ये जात होतो. आम्हाला त्यांनी बाहेर काढलं. आम्ही मालक असून आमचा काहीच फायदा नाही. ते गुंडे बिंडे सगळे येतात आणि त्यावेळेस जो व्यवहार झाला होता त्यावेळेस त्यांनी या जी लोक होती त्या लोकांना सगळे संघ नव्हती नेली. 10 माणसं बोलवायची, 10 माणसं घेऊन जायची, 5 माणसं न्यायची, असं त्यावेळेस त्यांनी व्यवहार केलेला आहे. आम्हाला स्वतःला रिक्षात बसून त्यावेळेस नेलं होतं, मला आठवतंय चांगलं. या ठिकाणी जर मी ही जागा दाखवायचा प्रयत्न करतो तर ही जागा बघितली तर चारही बाजूनी कंपाऊंड करण्यात आलेलं आहे. एवढंच नाही तर या ठिकाणी चारही बाजूनी CCTV सुद्धा लावण्यात आलेला आहे, जेणेकरून हे जे मूळ वतनदार आहेत त्यांचा त्या ठिकाणी वहिवाट होऊ नये या अनुषंगाने या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेला आहे. आता तर या ठिकाणी आपण पाहतोय की हे जे मूळ वतनदार आहेत ते आता या ठिकाणी त्यांनी अर्ज केलेला आहे की आम्ही आंदोलनाचा या ठिकाणी इशारा दिलेला आहे. उद्या आंदोलन काय म्हणणे अक्रम असलम खान यांनी काही प्रमाणात खोटे कुलमुखतारपत्र केलेले आहे. मला त्यांनी दिनांक 3 म्हणजे 7 महिन्यापूर्वी कलेक्टर ऑफिस या ठिकाणी मारण्याची धमकी दिली. जेव्हा मारण्याची धमकी दिली त्या देखील या जागेत तो इन्व्हॉल्व आहे. मी पुन्हा बरोबर. आता या ठिकाणी आता स्थानिक लोकांचाही गुंडांचाही वावर असल्याचं या ठिकाणी लोकांनी सांगितलेलं आहे. मात्र या संपूर्ण प्रकारामध्ये जर बघितलं तर जी जमीन आहे ती दडपण्यासाठी पाहिजे त्या पद्धतीने प्रयत्न केला जातोय. गुंड असतील, स्थानिक नेते असतील किंवा पोलीस असतील, या माध्यमातून या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा अजूनही केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचंच एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने हे मूळ शेतकरी आहेत ते आतमध्ये पाहण्यासाठी जात होते, मात्र त्यांना तिथं थांबवण्यात आलेला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी आता पाहतोय की पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतो. निलेश, आता या मूळ मालकांना आत जाण्यापासून अडवलेलं आहे. जर आता पुन्हा जाऊ दिलं नाही आतमध्ये तर या सगळ्या मूळ मालकांची नेमकी भूमिका काय असणार आहे? ते बाहेरच थांबणार आहेत की यापुढची भूमिका काही ठरलेली आहे? नक्कीच मला आता सांगा, आता तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जागेमध्ये जाऊन दिलं जात नाहीये, तर मग या पुढची तुमची लढाई काय असणार? तर आमची लढाई मान्य कलेक्टर साहेबांच्या त्या ठिकाणी आम्ही सोमवारी जाणार आहे, त्यांना निवेदन देणार आहे. आम्ही गेले 20 वर्षापासून ही जागा मूळ वतनदार यांना परत द्यावावी म्हणून आम्ही सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आम्ही काही ठिकाणी 2-4 महिन्यापूर्वी आम्ही उपोषण केलं होतं, आंदोलन केलं होतं. आम्हाला आश्वासन दिलेली आहे, खोटी आश्वासन दिलेली आहे. लेखी आश्वासन आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यांनी दिलेलं नाही आहे. आत्ता जर ही इशारा मारायचा त्यांना, इशारा हो, इशारा जे आता हा शेवटचा इशारा आहे. त्याच्यानंतर आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचं नोटीस किंवा काही प्रकारचं त्यांना देणार नाही. आम्ही माझ्या कुटुंबियाच्यासाठी या जागेसाठी मी माझं स्वतःचं आत्मदहन करायला तयार आहे. जर ही जागा मला 15 ते 20 दिवसात जर मिळाली नाही तर मी नक्कीच या ठिकाणी मी आत्मदहन करणार आहे. हा मी तुमच्या मीडियाच्या समोर मी जाहीर आव्हान करतो. माननीय कलेक्टर साहेबांना, तहसीलदारांना, या बॉटॅनिकल गार्डनला, महसूल मंत्री माननीय बाळासाहेब बावनकुळे साहेबांना, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे यांना सर्वांना मी विनंती करतो, आमच्या महारवतनाच्या जागा ज्या बळकावलेल्या आहेत त्या आमच्या महारवतनाच्या जागा आम्हाला ताबडतोब देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा 15 ते 20 दिवसात मी या ठिकाणी आत्मदहन करणार आहे.
आत्मदानाचा इशारा दिलेला आहे. तुम्ही सगळे त्यांच्या सोबत आहे का? हो सगळे आम्ही सगळे त्यांच्या सोबत आमचं बी कुटुंब आत्महत्या करू शकतो यांच्या संग. आमची जागा 20 दिवसात सुटली नाही तर आम्ही आत्महत्याच करू. नाही, पण तुमच्या जागा ज्या आहेत त्या जागा ज्या अहो, आता आहेत आम्ही मालक असून आम्हाला सोडत नाही. इतर लोक जातात कचरा कामगार जातात, कुणीही जाते. इथले बांधकामं झाली नाही, तिथं कचरा टाकलाय, खडी दगडी बिगडी टाकल्यात. गव्हर्नमेंटच्या जागेमध्ये कचरा टाकलेला आहे पैसे खाऊन. तिथले जे अधिकारी लोक आहे ना ते रॅबिट टाका जागा नाही इथे. कंट्रक्शन खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. तिथे पैसे घेऊन आतमध्ये गाड्या खाली करत आहे पण गव्हर्नमेंटच्या आम्हाला जागेमध्ये. बघायला जाऊ देत नाही. एवढी आमची तुमच्या डोक्यात आम्हाला पोलिसांनी अडवलं. एवढी परिस्थिती आमची वाईट आहे. मी इथे आम्ही मालक असून तरी आम्हाला किंमत नाही. पोलिसांना कोणी सांगितलं अडवायला? पोलिसांना अडवायला कोणी सांगितलं? जागा आमची, मालकी आमची. आतमध्ये सगळे राडार टाकतात, कारण सगळ्या ठिकाणी कंस्ट्रक्शनची कामं चालू आहेत. ती सगळी घाण आमच्या जागेत टाकली आणि आमच्या जागेत जर जायला आम्हाला बंदी घालत असेल तर तुम्ही कोण? आम्ही असंच मारायचं मागासवर्गीयांनी? न्याय याबाबत तुम्ही मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील त्यांना तक्रार करणार आहे का? होय, सगळ्यांना तक्रार करणार. 15-20 दिवसात अर्ज देणार. 15-20 दिवसात जर नाही झालं, जसं आमचे प्रकाश ढाले बोलला की आम्ही इथं आत्मदहन करणार आहोत, तसं आमच्या त्या प्रकाशबरोबर आमच्या संपूर्ण वस्ती असेल आत्मदहन करण्यासाठी. पूर्ण आमचा पूर्ण समाज असेल समाज त्यावेळी. असेल. आमची पूर्ण वस्ती, पूर्ण समाज, बायका पोरा सहित आम्ही त्यांना सपोर्ट करणार. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो की आता हे जे मूळ जागे मालक आहेत त्यांनी 15 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे. 15 दिवसात ही जागा जर आमच्या नावावर नाही झाली, ही जागा पुन्हा जर आम्हाला नाही मिळाली तर या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं या प्रकरणाला गांभीर्याने पाहण्यासाठी आता प्रशासन नक्की काय पावलं उचलतं हे फार महत्त्वाचं असणार आहे. कारण या ठिकाणी जर बघितलं तर नाही म्हटलं तर 200च्या आसपास या ठिकाणी महार वतनाचे हे बांधव आहेत आणि हे सगळ्या कुटुंबासह या ठिकाणी आता आंदोलन करणारा असल्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं प्रशासनाने ही तात्काळ त्यांची भूमिका समजून घेऊन हा जो व्यवहार आहे तो रद्द करावा. ती जी जागा आहे ती त्यांना पुन्हा मिळावी ही मागणी त्यांनी या ठिकाणी लावून धरलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी G24 तासचे हे अभिनंदन केलेलं आहे, कारण मोठ्या धाडसाने हा मुद्दा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. काय तुम्ही सांगताल? कारण सर्वात आधी G24 तासनी बातमी दाखवली. तुमचे धन्यवाद. तुमच्या सर्वांचं धन्यवाद आहे. तुम्ही दाखवलेली स्टार माझ्यावाले दाखवलेली, ABP माझ्यावालेले आणि सर्वात आधी G24 सर्वात आधी सगळ्यात आधी G24 तासाची बातमी दाखवल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. त्यांच्यामुळे आम्ही जागृत झालो. त्यामुळे आम्हाला एक समजलं की नक्की काय मॅटर आहे. तुमचे धन्यवाद. 24 तासचे आम्ही आभारी आहेत. आम्हाला त्यांनी जागृत केलं आणि तुम्ही बी आम्हाला जागृत केलं, त्याच्याबद्दल तुमचे बी आम्ही चॅनलचे आभारी आहेत. मामा, गेल्या अनेक वर्ष लढाई लढताय, आता लढाई लढण्याचा शेवटचा टप्पा आलाय का? G24 तासनी तुम्हाला पाठिंबा दिलाय आता चांगला? हो, शेवटपर्यंत आम्ही लढणार आणि आत्मदहन सुद्धा करण्यात माझी स्वतःची तयारी आहे. आणि GTVने केल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद करतो. काय म्हणणं आहे? GTVचा आम्ही धन्यवाद करतो. आम्हाला त्यांनी जेवढं सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचं पूर्ण धन्यवाद करतो. पूर्ण आभार. सर्वात प्रथम या ठिकाणी आमच्यापर्यंत फक्त GTVवाले पोचलेले आहेत आणि त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं आणि आम्हाला जे त्यांनी जागृत केलं आहे, तसं त्याचं शासनाला पण जाग येतील. 500 रुपयामध्ये जर एवढ्या मोठ्या जागेचा स्टॅम्प ड्युटी भरली असेल, ती जागा सुटली असेल, तर मग आता आमची जागा आम्हाला परत द्या. स्टॅम्प ड्युटी भरलेली, ज्यांनी 500 भरले त्याला आम्ही 1000 देऊ. आमची जागा आम्हाला परत द्या. झाला विषय संपला. हा लढा आता अंतिम टप्प्यात आलाय असं म्हणावं लागेल. तुमच्या लढ्यासाठी आम्ही पण उभं आहोत. काय सांगताल 24 तास? सर्वात प्रथम GTVनी बातमी टीव्हीला आणली, अख्ख्या महाराष्ट्र काय भारतभर पसरवली. तर GTVने आम्हाला शेअर पण अशी साथ द्यावा आणि आमची जमीन आमच्या नावानं एखाद्याची मदत करावी. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो की आता हे जे मूळ मालक आहेत त्यांनी G24 तासचे आभार मानलेला आहे. खरं तर मोठ्या धाडसानी या जमिनीचा जो गैरव्यवहार आहे तो महाराष्ट्रासमोर आणलेला आहे आणि अशाच पद्धतीने या मूळ मालकांच्या सोबत राहण्याची अपेक्षा G24 तासकडे त्यांनी केलेली आहे. अर्थात आता प्रशासन, राज्यकर्ते या गोष्टीकडे कसं पाहतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण हा महत्त्वाचा विषय आहे. गांभीर्य यात लक्षात घेऊन या ठिकाणी तात्काळ प्रशासन असतील किंवा मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांनी दखल घेण्याची गरज आहे. खरं निलेश, G24 तासनं ही बातमी दाखवताच आता मूळ मालक देखील आक्रमक झालेले आहेत. आपण आत्मदहन करू असा इशारा त्याने दिलेला आहे. खरं तर सरकारला त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे, येत्या 20 दिवसांमध्ये आम्हाला आमची जमीन परत करा, अन्यथा आम्ही आत्मदहन करू असं त्यांचं म्हणणं आहे. सोबतच G24 तासनं ही बातमी दाखवल्यामुळे त्यांनी G24 तास देखील आभार मानलेले आहेत. खरं तर निलेश, आपण त्यांना सांगायला हवंय की तुम्हाला न्याय मिळेपर्यंत G24 तास या संपूर्ण बातमीचा पाठपुरावा करणार आहे आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही देखील प्रयत्नशील आहोत. सोबतच अनेक विरोधकांनी देखील
हा मुद्दा आता समोर आणलेला आहे. अंजली दमानिया या देखील आता बावनकुळेंना भेटणार आहेत आणि तक्रार देखील करणार आहेत.